ईद उल फित्र अर्थातच रमजान ईद देशभरात आज मोठ्या उत्साहामध्ये साजरी होतीये आणि रमजानचा एक महिना मुस्लिम बांधवांकडून उपवास ठेवल्यानंतर आजच्या दिवशी राज्यामधील अनेक ठिकाणी ईद साजरी करण्यात येते। मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहामध्ये साजरा केला जातो आणि आज सकाळपासूनच मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचं नमाज पठण करण्यात येत आहे। दिल्लीच्या जामा मशीदच्या बाहेर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्रित आलेले आहेत, तर दुसरीकडे रमजान ईदच्या निमित्ताने मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, आपण पाहतो या दिवशी बरेच मुस्लिम बांधव रस्त्यावर उतरतात, नमाज पठण करतात, काय खबरदारी घेतली जाते, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून? नक्कीच श्रद्धा, आपण पाहिलं तर रमजानचा पवित्र महिना पार पडल्यानंतर आज रमजान ईद आहे आणि याच ईदच्या निमित्ताने आपण भायखळा या ठिकाणी आहोत आणि भायखळा या ठिकाणी असलेल्या ख्रिस्ती हिंदुस्थानी मस्जिदला देखील सुंदर रोषणाई करण्यात आलेली आहे। तर त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील त्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात आहे। आपण या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर सत्यनारायण चौधरी सर आपण पाहतोय, ते आज सकाळीच या ठिकाणी येऊन हा संपूर्णपणे जो आढावा आहे तो घेत आहेत आणि त्याच्याच माध्यमातून पोलिसांच्या वतीने देखील या सर्व मुस्लिम बांधवांना ज्या रमजान ईदच्या शुभेच्छा आहेत त्या देखील देण्यात येणार आहेत। आपण पाहू शकतो लॉ अँड ऑर्डर सत्यनारायण चौधरी सर हा संपूर्णपणे आढावा घेत असताना मुंबईतील सर्व मस्जिद आणि सर्व या ठिकाणी मुस्लिम बहुल एरिया आहेत त्या ठिकाणी देखील रमजानचा दिवस आणि रमजान ईद ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि हीच उत्साहात साजरी केली जात असताना आपण पाहतोय तर पोलिसांचा देखील बंदोबस्त आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा संपूर्णपणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून या ठिकाणी ज्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छा देखील देण्यात येत आहेत आणि पोलिसांच्या माध्यमातून या शुभेच्छा देण्यात आल्याच्या नंतर त्यांना पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी ज्या रमजानच्या शुभेच्छा आहेत त्या देखील दिल्या जातात। आज रमजान ईदचा दिवस आहे आणि याच रमजान ईदच्या दिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत ते मुंबई असतील मुंबईच्या इतर विभागामध्ये आहेत ते आयोजित असतात आणि त्याच माध्यमातून हा सर्व जो रमजानचा दिवस आहे तो शांततेत व्यतीत करण्यासाठी पोलिसांकडून देखील अधिकची खबरदारी आहे ती घेण्यात आलेली आहे आणि त्याच माध्यमातून सर्व नागरिकांना आहे ते देखील शांतीत सण साजरा करण्याचं आवाहन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं असून आज या ठिकाणी सकाळपासूनच मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना या रमजानच्या शुभेच्छा आहेत त्या देखील दिल्या आहेत। अगदी निखिल, तुम्ही भायखळ्याच्या ठिकाणी आहात आणि आजूबाजूचा परिसर आपण पाहतोय बराच गजबजलेला दिसतोय, पोलीस सुद्धा आहेत आणि मुस्लिम बांधव सुद्धा तिथे आहेत, आपण त्यांच्याशी बोलू शकतोय, त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेऊ शकतोय? नक्कीच, आपण पाहिलं तर याच ठिकाणी आता सकाळची जी जमात आहे ती या ठिकाणी होते। नमाज पठणाचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी मस्जिदमध्ये पार पडला जातोय, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते भायखळा येथील ख्रिस्ती हिंदुस्थानी मस्जिद या ठिकाणी येत असतात आणि याच मस्जिदमध्ये येत असताना आजचा दिवस आहे तो संपूर्णपणे आनंदात व्यतीत करण्यासाठी दादा काय सांगाल, कशा प्रकारे आजचा संपूर्णपणे दिवस आहे तो साजरा केला जातो? आज या ठिकाणी आमची ईद आहे, म्हणजे ईद असाच गेली आहे, काय बोलू शकत नाही। सगळे तिवार असं गेलंय शांतीनी, काय लफडा नाही, काय भांडण नाही। कशा प्रकारे आनंद असतो, कशा प्रकारे या ठिकाणी उत्सव आहेत ते साजरे केले जातात? मस्त शांतीमध्ये गेलेलं आहे, काही नाही झालेलं आमच्या महाराष्ट्रामध्ये। घरोघरी कशा प्रकारे शुभेच्छा आहेत त्या दिल्या जातात? मस्त आहे, मस्त, काय नाही। नक्कीच, आपण पाहिलं की घरोघरी शुभेच्छा दिल्या जातात आणि हा उत्साह आहे तो पोलिसांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लॉ अँड ऑर्डर सर सत्यनारायण चौधरी सर आहेत, त्यासोबतच सिनियर पी या ठिकाणी आहेत, एसीपी चिंदरकर सर आहेत, त्यांच्या माध्यमातून या सर्व शुभेच्छा आहेत त्या या मुस्लिम बांधवांना देण्यात येत असून आपण या ठिकाणी हा जो रमजानचा दिवस आहे तो सकाळपासूनच सुरू होत असताना पोलिसांचा आढावा आहे तो मुंबईतील सर्व विभागामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर सर पण आहेत आणि त्यांच्याकडून हा संपूर्णपणे आढावा आहे तो घेतला जातोय। त्यांच्या माध्यमातून इतर पोलीस अधिकारी आहेत त्यांना देखील या सूचना आहेत त्या देखील दिल्या जात आहेत। आपण पाहिलं सत्यनारायण चौधरी सर यांनी हा संपूर्णपणे आढावा घेऊन ते आता मुंबईच्या इतर ठिकाणी देखील पुढे मार्गस्थ होत आहेत आणि प्रत्येक मुस्लिम बहुल ठिकाणी आपण हे करतोय। सर, कशा प्रकारे हा संपूर्णपणे आपण गस्त ठेवलेला आणि शुभेच्छा कशा प्रकारे? बंदोबस्त सर्व ठिकाणी शहरामध्ये लावलेले आहे आणि चांगल्याप्रमाणे आमचे लोक प्रत्येक ठिकाणी कव्हर करतात।
नक्की आपण पाहिलं की संपूर्णपणे बंदोबस्त आहे. सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी शुभेच्छा आहेत त्या देखील दिलेल्या आहेत आणि थोड्या वेळातच या ठिकाणी नमाज पठण पूर्ण झाल्याच्या नंतर पोलिसांकडून पुष्पगुच्छ देत या संपूर्णपणे शुभेच्छा आहेत त्या या मुस्लिम बांधवांना देण्यात येणार आहेत. श्रद्धा. अगदी देखील पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. तर आपण पाहतोय ईद उल फित्र अर्थातच रमजान ईद देशभरात आज मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि माझा सहकारी निखिल होता आपल्यासोबत आणि तोच भायखळ्याहून सगळा आढावा घेत होता. कशा प्रकारे मुस्लिम बांधवांनी तयारी केलेली आहे, कशा प्रकारे ही ईद ते साजरी करतायत त्याचेच अपडेट्स आपल्याला तो देत होता. निखिल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ताजी माहिती घेत राहू. आणि हे जामा मशिदीमधले दृश्य आपण पाहतोय. किती मोठी गर्दी केलेली आहे मुस्लिम बांधवांसाठी. आज देशभरात ईदचा उत्साह पाहायला मिळतोय आणि मुस्लिम बांधवांकडून रमजान ईदचा सण उत्साहात साजरा करण्यात येतोय. आणि ही सगळी जी गर्दी आपण पाहतोय जामा मशिदीमधली नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी आहे.